माझा मुलगा पोलीस भरती करतो, पण 2-2 मार्कांनाच प्रत्येक वेळेस जाऊ लागला। आझाद मैदानावरती अनेक बांधव या ठिकाणी पोहोचता, या महिला आलेल्या आहेत। ताई कुठून आलाय, काय नाव आहे तुमचं? माझं नाव छाया हरिभाऊ क्षीरसागर, मी जालना जिल्ह्यातून आलेले आहे। माझं गाव आसोला नाव आहे। आम्ही 4 दिवसांनी आरक्षण मागासाठी आलेलो आहे। तुम्ही ताई? राधाबाई शिवाजी मुटकुळे, जालन्याहून आलेलो आहे आम्ही आरक्षण मागासाठी। फार आमचे लेकरं बेजार आहे, त्याच्यामुळे आम्हाला वाटतं आरक्षण भेटावे आम्हाला। बरं, आता दादांना भेटलात, दादांना बघितलं, काय वाटतं दादांना बघून? दादाची तब्येतही बिघडलेली आहे, तरी दादाला बघून वाटतं आरक्षण लवकर भेटायला पाहिजे आमच्या दादांना। आम्हाला जास्त बेजार करू नये या शासनाने, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो ना। आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणारच नाही। इथपर्यंत तुम्हाला कोण घेऊन आलं? इथपर्यंत आम्ही आमच्याच हिशोबाने आलेलो आहे। गाडी केलेली आमच्या गावातून, तर त्याच्यात आम्ही महिला पण आलो। बरं, हा, दादा भेटलाय आता समजा? हा, दादाची आमच्या दादाची तब्येत का खालावूस तर द्या ना, आम्हाला पटकनच आरक्षण देऊन मोकळं करावं, आम्ही मुंबईतून निघून जाऊ। मग किती लेकरं वगैरे काय घरी, शेती? मला एक मुलगा एक मुलगी आहे। माझा मुलगा पोलीस भरती करतो, पण 2-2 मार्कांनाच प्रत्येक वेळेस जाऊ लागला। आणि जर आरक्षण असतं तर माझा मुलगा आतापर्यंत ड्युटीवर असता, त्याच्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। नक्कीच आरक्षण असतं तर ड्युटीवर असते असंही सांगितलं जात आहे। आणि तुमचे मुलं वगैरे काय करतात? माझा मुलगा एक पोलीस ड्युटीला आहे। अच्छा, आणि एक मुलगा शेतीत आहे। आणि हे भेटायसाठी काळजीपूर्वक आम्हाला वाटतं की हे भेटायलाच पाहिजे। पुढं बी आयुष्याचं लेकरायचं सुखी काम होऊन जाईल। लई शेतीमध्ये कष्ट करू करू बेजार आहे आम्ही आई वडील, त्याच्यासाठी आम्हाला वाटतं लेकरायला आमच्या सुखी पायरी भेटावं, त्याच्यासाठी आमची खूप मरमर आहे। बांधवांनो, पाहतोय या महिलांच्या व्यथा आहेत। महिला गावगाड्यातून आता मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आल्या आहेत। आमच्या लेकरांच्या भविष्यासाठी लढणारं हे नेतृत्व आहे, यांची काळजी आम्हाला वाटते। आम्ही गाव सोडून कोसो मिल मुंबईमध्ये कधी आझाद मैदान बघितलं नव्हतं, कधी मुंबईचं CST स्टेशन बघितलं नव्हतं, पण हे सर्वसामान्य कुटुंबातले गरजवंत मराठे मनोजदादा जरांगे पाटील यांच्या काळजीपोटी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आणि आपण सर्व हे फुटेज अपडेट आपण पाहत राहणार आहोत। आपला मित्र उदय भिस्ते पाटील सर्वांचं मनापासून स्वागत करतो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। संघर्ष योद्धे मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासोबतचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो आहे। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।